जय काळसिद्ध. काय झालं, महाराजांबरोबर बऱ्याच वेळा माझं बोलणं व्हायचं. कळलं ना. प्रवचन झाल्यानंतर मग महाराज काहीतरी सांगायचे मला, मी जायचो महाराजांबरोबर बसायचो. कळलं की नाही. मग प्रवचन झाल्यानंतर झाले, मी महाराजांकडे गेलो. महाराज म्हणे, काय सगळे छान प्रवचन करतात, कशी सगळी तयार होतात, कसं वाटतं येतात ना, सगळे बरोबर करतात ना. मी म्हटलं, हो बाप्पा, म्हटलं तुम्ही एक छान सुंदर असं एक पुष्पगुच्छ तयार केलेलं आहे. आता पुष्पगुच्छामध्ये आपल्याला माहिती आहे काय असतं, त्यामध्ये फुलं असतात. कळलं ना. पुष्पगुच्छामध्ये 4-5 फुलं असतात. कळलं ना. निराळ्या प्रकारची फुलं असतात. कळलं ना. आणि त्याबरोबर त्यामध्ये ना सुंदर असे हे पण असतात, तुरे असतात. काही गवताच्या कड्या पण फार छान असतात, दिसायला फार सुंदर असतात ते. कळलं ना. आणि मग ते सगळं एकत्र केलं ना की त्याचा तो छान पुष्पगुच्छ तयार होतो. म्हटलं, बाप्पा, म्हटलं तुम्ही असं छान सुंदर असं पुष्पगुच्छ तयार केलेलं आहे. म्हणजे आम्ही किती जण प्रवचन करायचो, लाईनीमध्ये 12 जणांची प्रवचनं व्हायची. आणि मग प्रत्येकाला वेळ किती दिलेला असं 2-3 मिनिटं. पण अहो 2-3 मिनिटांमध्ये म्हणजे ते असे एक असे छान सुंदर गोष्टी सांगून जायचे. कळलं की नाही. आणि मग म्हणजे अगदी 2-3 मिनिटांमध्ये, आणि ते नेमकं सगळ्यांना माहीतच झालेलं होतं. त्यावेळेस ते प्रत्येकजण तेवढी सूत्र पाठ करून यायची. कळलं ना. आणि ती सूत्र पाठ करून त्या सूत्रांच्या संदर्भात सांगायचे. कळलं. आता आपण समजा साधं म्हटलं, आता वारकरी कोणाला म्हणायचं, अलक्ष्यास लावूनी लक्ष, अलक्ष लक्षी अंतरी, तोच वारकरी पंढरीचा. झालं. आता एवढंच बोला. म्हणजे काय सांगितल्यानी, अलक्ष्यास लावूनी लक्ष, अलक्ष लक्षी अंतरी, तोच वारकरी पंढरीचा. कळलं की नाही. नंतर देव देऊळ, आत्मा देव, कोठे धरू पाहता भाव, देव ओळखोनी जीव तेथेची लावावा. असं एकदा असं सांगितलं. म्हणजे बघा, प्रत्येक जणाची अशी सूत्र सांगायची. कळलं की नाही. ऐक शिष्या येथींचे वर्म स्वये तुझे ऐसी ब्रह्म. म्हणजे अशी एक असे सूत्र सांगायचे. कळलं ना. आणि मग हे 12 जणांच्या मध्ये असं अशी मजा यायची. म्हणजे बघा, तुम्हाला सांगतो मी, तिथे असं व्हायचं, समजा कोणीतरी नवीन आला, हा संप्रदाय म्हणजे ह्या संप्रदायामध्ये नसले अशी कोणी नवीन जरी व्यक्ती तिथे आली ना, तरी त्या व्यक्तीला एकाच बैठकीतून अनेक गोष्टी त्याच्या लक्षात यायचं. कळलं ना. आणि हे कार्य महाराज करून घ्यायचे. म्हणजे महाराजाने काय म्हटलं, बाप्पा तुम्ही फार सुंदर पुष्पगुच्छ तयार केलंय. आणि हा सुंदर पुष्पगुच्छ जो आहे ना, आज मी पाहतो की खूप जणांना तो आकर्षण घेतो. आणि प्रत्येकाचं आपापल्या परीने कार्य चाललेलं आहे. जय काळसिद्ध.